नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी 2024-25 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे। एकूण 50 गुणांचा हा पेपर आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 40 गुणांची लेखी परीक्षा। ओरल सेक्शनवर आधारित क्वेश्चन 1 5 मार्क्ससाठी आहे। व्हिडिओ थांबून पोएम व्यवस्थित वाचायची आहे। Question 2 Listen and read 5 marks साठी आहे। A. Listen to the readers carefully and say who am I? First, I shine in the sky. Who am I? Sun. Second, I have 4 legs. I give milk. Who am I? Cow. आणि थर्ड त्याचे आन्सर येते पॅरोट। बी क्वेश्चन रीड अलाउड द फॉलोइंग वर्ड माउंटेन 2 मार्क्स साठी आहे। रायटिंग सेक्शन क्वेश्चन 3 डू एज डायरेक्ट 5 मार्क्स साठी आहे। त्यातील ए क्वेश्चन मेक मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द गिवन टेबल एनी 3 मार्क्स साठी कोणतेही 3 सेंटेन्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहे। त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहे आय विल सिंग अ सॉन्ग, सेकंड आय विल वॉश शूज, थर्ड शी विल राईट अ लेटर आणि फोर्थ ही विल प्ले क्रिकेट। बी क्वेश्चन राईट द वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स एनी 2 मार्क्स साठी। क्वेश्चन 4 ऑब्झर्व अँड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज 5 मार्क्स साठी आहे। ए क्वेश्चन ऑब्झर्व द गिवन रोड मॅप अँड गार्डन अँड कंप्लीट द फॉलोइंग। फर्स्ट कंप्लीट द फॉलोइंग वे विथ प्रॉपर वर्ड्स एनी 1 मार्क्स साठी। नेम ऑफ गार्डन हिरा गार्डन। सेकंड क्वेश्चन 1 मार्क्स साठी आहे, त्याचे आन्सर आहे लेफ्ट साइड। थर्ड कंप्लीट द गिवन बॉक्स 1 मार्क्स साठी आहे। बी क्वेश्चन फिल इन द वेब विथ करेक्ट वर्ड्स रिलेटेड टू स्कूल 2 मार्क्स साठी। टीचर स्टुडंट। या ठिकाणी 5 सेंटेन्स दिलेले आहेत, त्यांचे सिक्वेन्स चुकलेले आहेत, आपल्याला योग्य सिक्वेन्स प्रमाणे ते लिहून घ्यायचे आहेत। 5 मार्क्स साठी 5 सेंटेन्स आपण योग्य सिक्वेन्स प्रमाणे त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे। क्वेश्चन 6A मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द गिवन पझल एनी 3। फर्स्ट आहे पॉकेट, सेकंड एग, थर्ड कॅट, फोर्थ गो आणि 5 नंबरला आहे नो। क्वेश्चन 6 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन अँड नाउन युजिंग द गिवन वर्ड 2 मार्क्स साठी। क्वेश्चन 7 5 मार्क्स साठी आहे। एयरपोर्ट अनाउंसमेंट। क्वेश्चन 8 ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर केअरफुली अँड राईट 5 सेंटेन्स अबाउट इट 5 मार्क्स साठी आहे। या ठिकाणी चित्र दिलेलं आहे, त्या चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि चित्राबद्दल 5 सेंटेन्स त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत। या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे। Question number 9 read the following wish card and write the correct good wish on the following cards using the words given in the brackets any 5। फर्स्ट आहे कॉंग्रॅच्युलेशन, सेकंड आहे ईद मुबारक, थर्ड मेरी क्रिसमस, फोर्थ हॅपी दिवाळी, 5 नंबरला लिहायचं आहे विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि 6 नंबरला आहे ऑल द बेस्ट। 6 पैकी कोणतेही 5 लिहिले तर तुम्हाला या ठिकाणी 5 मार्क्स मिळतील। क्वेश्चन नंबर 10 राइट अबाउट माय पेट डॉग युजिंग द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स 5 मार्क्स साठी।
First, I have a pet dog. Second, my dog name is Moti. Third, his color is black. Fourth, he has long hair on his body. Fifth, he eats chapati and egg. Sixth, he plays with me cricket. 7, he look at others. 8 number, my dog runs very fast after a look something wrong and barks loudly. 9 number, he looks very beautiful. 10, we like each other very much. अशा पद्धतीने लिहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्क्स मिळतील.